नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बघा काय बनवते. आज मी आहे ना चोंगा रेसिपी बनवणार आहे. तर ही रेसिपी आहे ना, म्हणजे ही डिश मोहरममध्ये बनवली जाणारी आहे. तर सगळ्यात पहिलं तर मी इथं गुळाचा पाक बनवून घेतलेला आहे. तो गुळाचा पाक गाळून घेतलेला आहे आणि त्याला एका भांड्यात काढून घेतलेला आहे. नंतर तो वेलची पूड आणि जायफळची पूड टाकलेली आहे, व्यवस्थित मिक्स केलेला आहे. काजू बदामाचे काप केलेले आहे ते टाकलेले, खोबरं किसून टाकलेलं आहे, तीळ आणि खसखस पण टाकलेली आहे. आता इथं पाक आपला रेडी झालेला आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता इथं मी चपातीचं पीठ मळलेलं होतं, तर ते त्याचे ना एक 4-5 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता इथं आहे ना मी एक जाडसर अशी चपाती बनवून घेणार आहे. तर त्याला आतून तेल बिल काही लावायची गरज नाही, असंच बनवायचं आहे. तर बघा इथं जाडसर एक चपाती बनवलेली आहे. आता त्याला आहे ना तूप लावून मस्त असं शेकून घ्यायची आहे चपातीला. तर लक्षात ठेवा, जाडच बनवायची चपाती हां. पातळ बनवलात ना तर आपल्याला आहे ना त्याला असं चिमटा द्यायला जमणार नाही. तर बघा असं सगळे मी चपात्या बनवून घेणार आहे. मस्त असं तूप लावून भाजलेल्या आहेत चपात्या थोड्याशा. तर बघा इथे चपात्या बनवून झालेले आहे. आता याला आहे ना हे गरम गरम असतानाच अशा चिमटा द्यायचे चपात्यांना, नाहीतर थंड झालं ना तर हे असं बसत नाही. त्यासाठी जरा गरम गरम असतानाच असं बनवून घ्यायचं आहे. बघा मी आता रुमालाच्या सहाय्याने केलेलं आहे. अ, तर हाताला असे चटके बसत होते म्हणून रुमाल घेतला आणि रुमालाच्या सहाय्याने केलेलं आहे. तर बघा वरचे ना 2-3 चपात्या व्यवस्थित झालेल्या, नंतर आहे ना खालच्या थंड झाल्या होत्या म्हणून आहे ना 2-3 तुटल्या पण होत्या. आता ह्याला कसं सर्व्ह करायचं, तर बघा आहे ना इथे आहे ना एक मी आहे ना टोप घेतलेला आहे. टोपामध्ये खालती ती चपाती ठेवलेली आहे, वरून थोडीशी काजू बदामाचे काप टाकलेले, थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि तो जो पाक बनवला होता ना तो टाकलेला आहे. तर असं बघा एक एक चपाती ठेवायची आणि सगळं मसाला टाकायचा, नंतर तो पाक टाकायचा. थोडं थोडं करून पाक टाकायचं, जास्त पचपचित नाही करायचं. जास्त पचपच केलं ना तर लय गिळगिळ लागतं. त्यासाठी पचपचित नाही करायचं. थोडंसं तूप पण टाकायचं वरून. तर मी खाली टाकलं नाही, तर वरून थोडं थोडं तूप टाकलेलं आहे. तर असंच सगळ्या चपात्या मी केल्या होत्या. एक 5 चपात्याचा मी हे चोंगे बनवले होते. तर हे ना आमच्या गावाला मोहरममध्ये बनवलं जातं. तर खूप छान लागतं. माझ्या माहेरची आठवण आहे आणि इकडे सासरी पण बनवलं जातात. खूप मस्त लागतं आणि ह्याला एक 15-20 मिनिटं म्हणजे एक अर्धा तासानंतर भिजले ना, तर मग खायला घ्यायचं. मस्त लागतात, खूप टेस्टी लागतात. चला तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही चोंग्याची रेसिपी. चला तर मग बाय.